ओके. तर ठीक आहे. का आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे. ऑडिओ व्हिडिओ कसा आहे एकदा सांगा बरं. तसं मी तुम्हाला विचारलं, मुद्दाम वेगळ्या पद्धतीने बोललो मी. काही पाऊस वगैरे आहे असं काहीतरी, पण मला त्याच्यातून तेच जाणून घ्यायचं होतं की तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर दिसतोय का. अरे बाबांनो, बोला रे काहीतरी. आवाज येतोय का सर्वांना? ओके, मानसीचा रिप्लाय आलेला आहे. लेट मी चेक. हां, ठीक आहे. ओके. हा, म्हणजे ते काय, उगीच मी एकटा इथं बोलत बसणार. ऑनलाईन आहे सगळा कार्यक्रम. ओके ओके ओके, ठीक आहे. चला, तर मग आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आज आपण स्टार्ट करतो आहे नवीन चॅप्टर, दॅट इज डिटर्मिनंट्स. डिप्लोमाची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. कल्पना असेलच तुम्हाला. ठीक आहे, मी मेसेज पण पाठवला होता तसा, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. बाकी गव्हर्नमेंट बॉडीमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळतेच, पण तरी ऍडमिशन प्रक्रिया डिप्लोमाची सुरू झालेली आहे. सो त्यातही वेळ जाईल, म्हणून आपली ही वेळ फिक्स असते संध्याकाळी 6ची किंवा मग सकाळी 9 वाजेची. ठीक, सध्या आपण संध्याकाळी 6लाच ठेवूया, कारण माझ्याकडे सुद्धा सकाळी क्लासेस असतात, किंवा तुमच्याकडे सुद्धा घरी कोणीतरी अजून असेल ज्यांचे सकाळी क्लास वगैरे राहत असतील. तो आपण संध्याकाळी 6ची ची बॅच ठेवतो. ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडायची. कल्पना आहेच तुमच्यापैकी सर्वांनाच कशा पद्धतीने करायचं ते. आणि अजून काही तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांना सांगायचं की आपला क्लास हा डिप्लोमाचा मॅथ्सचे क्लास सुरू झालेले आहेत. ठीक, चला, तर आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करूया. दॅट इज चॅप्टर 2, डिटर्मिनंट्स. ठीक, नाव डिटर्मिनंट आपण 10th मध्ये क्रॅमर्स रूल शिकलो होतो बघा. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. त्याच्यामध्ये आपण क्रॅमर्स रूल यूज करून व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय फाइंड आउट करायचो. सो त्या ठिकाणी आपण 2/2 चा डिटर्मिनंट यूज करत होतो. 2/2 चा एक्स आणि वाय दोनच व्हेरिएबल असायचे. तर डिटर्मिनंट मध्ये बेसिकली डिटर्मिनंट इज नथिंग बट इट इज अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर. सो डेफिनेशन जर मी म्हटलं की डिटर्मिनंटची डेफिनेशन काय आहे, डिटर्मिनंटची डेफिनेशन आहे स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स. ठीक आहे, मग ते स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स, फॉर एक्झाम्पल स्क्वेअर म्हटल्यानंतर 2/2 चा असेल, किंवा 3/3 चा असेल, किंवा 4/4 चा असेल, असे भरपूर असू शकतात. आपण स्टडी करणार आहे 2/2 जो की 10th मध्ये केलेला आहे, आणि 3/3 अकॉर्डिंग टू अवर सिलेबस. 2/2 and 3/3 इज देअर. ठीक, सो लेट अस फर्स्ट सी 2/2 ऑर्डर डिटर्मिनंट. काय म्हणतो मी त्याला? 2/2 ऑर्डर डिटर्मिनंट. म्हणजे डिटर्मिनंटची ऑर्डर 2 आहे असं आपण म्हणतो. 2 का म्हणतो? सपोज मी डिटर्मिनंट या ठिकाणी लिहित असेल युजिंग लेटर दिस डी. ठीक, डी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए बी सी डी. ठीक आहे, सो दोन व्हर्टिकल लाईन्सच्या मध्ये स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स आहेत. 2 नंबर इकडे आणि 2 नंबर इकडे. ठीक, यांना आपण असं म्हणतो दिस इज कॉल्ड एज फर्स्ट रो. R1 ही फर्स्ट रो आहे, ही आहे R2 म्हणजे सेकंड रो. याला आपण म्हणतो कॉलम 1 C1, आणि हा आहे कॉलम 2 C2. क्लिअर? नाउ इन दिस डिटर्मिनंट मी एक डायगोनल ड्रॉ करतो. सपोज या ठिकाणी लेट अस से दिस इज कॉल्ड एज प्रायमरी डायगोनल. याला काय म्हणतात? प्रायमरी डायगोनल. प्रायमरी म्हणतो आपण, किंवा मेन डायगोनल म्हणूया. ठीक, आणि एक दुसरा ऑब्विसली स्क्वेअर म्हटल्यानंतर त्याला डायगोनल असणार, तो हा मी काढलेला हा आहे प्रायमरी किंवा मेन डायगोनल. आणि एक दुसरा इकडून डायगोनल असणार ज्याला आपण म्हणणार सेकंडरी डायगोनल. ठीक, सध्यापुरतं तुम्ही लक्षात ठेवणार कामाचा डायगोनल, बिनकामाचा डायगोनल. ठीक आहे,
सध्या आपल्याला याच्यावर काम करणार आहे आपण प्रायमरी डायगोनलवर. आपल्याला याचं काहीच काम नाही. फक्त माहितीसाठी मी लिहून घेतला हा सेकंडरी डायगोनल आहे. आपण काम करणार प्रायमरी डायगोनलवर. क्लिअर? सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अ डिटर्मिनंट and it is shown by which letter? Capital D. किंवा याला डेल्टाने पण शो करतात. D or डेल्टा. ठीक आहे, याला डेल्टा म्हणतात. सो या ट्रायंगलने सुद्धा आपण याला शो करतो. सो दिस इज द 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट. 2x2 का म्हटलेला आहे तर याच्या फर्स्ट रो मध्ये 2 एलिमेंट्स आहेत, सेकंड रो मध्ये 2 एलिमेंट्स आहेत, फर्स्ट कॉलम मध्ये 2 एलिमेंट्स आहेत, सेकंड रो मध्ये 2 एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 एलिमेंट दिसत आहे म्हणून हा झाला 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट. तर 2x2 म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम. या ठिकाणी 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. क्लिअर? जे ए बी सी डी आहेत त्यांना आपण काय म्हणतो? एलिमेंट्स. ठीक. सो 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट म्हणजे काय असणार आहे? 2 रोज आणि 2 कॉलम्स. 2 रोज आणि 2 कॉलम्स याच्यामध्ये असणार आहे. नाउ हाऊ टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 2x2 साठी. ठीक आहे, 2x2 साठी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काय असते? तर सपोज मी लिहिला आहे डी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए बी सी डी. ठीक. सो दिस इज डिटर्मिनंट. आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढली जाते? तर दिस इज इक्वल टू आपण अगोदर प्रायमरी डायगोनल मध्ये जे एलिमेंट आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे ए इंटू डी. ए डी मायनस नंतर जे सेकंडरी डायगोनल वर जे एलिमेंट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे सी इंटू बी, बी सी. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे असं आपण म्हणत असतो. क्लिअर? नेक्स्ट आपण बघूया साइन ऑफ डिटर्मिनंट. ठीक. 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट मध्ये फक्त लक्षात ठेवा हा प्लस असतो, हा मायनस असतो, हा मायनस असतो, हा प्लस असतो. ठीक. म्हणजे प्रायमरी डायगोनल वरचे जे एलिमेंट्स असतात ते पॉझिटिव्ह घ्यायचे असतात आणि इकडचे निगेटिव्ह. हे फक्त साइन ऑफ डिटर्मिनंट हे वेगळ्यासाठी आहे. याचा अर्थ असा मुळीच नाही की इथले नंबर निगेटिव्ह असले पाहिजे, इथले पॉझिटिव्ह असले पाहिजे असं काहीही नाही. हे आपण वेगळ्या ठिकाणी यूज करतो. ते सांगेल मी तुम्हाला पुढे आल्यानंतर. पण आता लक्षात ठेवा की साइन ऑफ डिटर्मिनंट फॉर 2x2 determinant is this plus minus minus plus. Clear? And at last let us see determinant equation. Determinant equation. तर बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक टर्म्स असतात म्हणजे एक्स स्क्वेअर असतो. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये एक्स असतो. क्युबिक इक्वेशन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये क्यूब असतो. ठीक आहे, म्हणजे एक्स क्यूब असतो त्याला आपण क्युबिक इक्वेशन म्हणतो. तसंच डिटर्मिनंट इक्वेशन म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये डिटर्मिनंट असतो. ठीक आहे, इक्वेशन मध्ये काय असणार आहे? डिटर्मिनंट. आणि इक्वेशन आपण कुणाला म्हणतो? इक्वल टू समथिंग त्या ठिकाणी दिलेलं असतं. दॅट इज कॉल्ड एज द इक्वेशन. सो डिटर्मिनंट इक्वेशन contains a determinant in a equation. I'm just, for example, I'm writing one equation over here. मैं या ठिकाणी लिहितो determinant equation. For example, this is the determinant equation x minus 1 minus 1 2 is equal to 0. So this is the determinant equation. ठीक आहे, आणि याला आपण सॉल्व करू शकतो. हे इक्वेशन आहे. इक्वेशन म्हटल्यानंतर त्याला काय करायचं असतं? सॉल्व करायचं असतं. सॉल्व करणे म्हणजे काय? एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. ठीक आहे, तर आपण याला सॉल्व करूया आता. सो देअरफॉर बघा या डिटरमिनंटची व्हॅल्यू मला कशी काढता येईल? एक्स इंटू 2 हे दोघं एकमेकांना मल्टिप्लाय होणार. सो एक्स इंटू 2 म्हणजे झाला 2x मायनस 2x मध्ये साईड काय येणार? मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन minus 1 into minus 1. So it is plus 1 which is equal to 0. So you get what? 2x equal to 1. It means x is equal to 1 upon 2. So this is solution of this determinant equation. Clear? So this is all about 2 by 2 order determinant. तर 2 by 2 मध्ये इथपर्यंत काही डाऊट आहे का? एकदा विचारून घ्या.
Now let us see 3 by 3 order determinant. Now in this there will be rows किती असणार 3 आणि कॉलम्स सुद्धा असणार 3. ठीक, like this B, or you can say as B or delta is equal to determinant of, या ठिकाणी मी 3 by 3 ऑर्डर डिटर्मिनंट लिहितोय बघा आता. ठीक, या पद्धतीने लिहिला जाणार A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. So this is complete a 3 by 3 order determinant. In this, what we can observe here, we can observe that this is row first, this is row second, this is row third. बघा जे हॉरिझॉन्टल असणार, this horizontal, ही horizontal first row, second horizontal row, third horizontal row. आणि जे वर्टिकल असणार त्यांना आपण काय म्हणणार, त्यांना म्हणणार कॉलम. हॉरिझॉन्टल म्हणजे रो, वर्टिकल म्हणजे कॉलम. ही फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. आता इकडे हा फर्स्ट कॉलम वर्टिकल, ठीक आहे. सो दिस इज फर्स्ट कॉलम. इकडे हा वर्टिकल ड्रॉ केला मी, सेकंड कॉलम. इकडे हा वर्टिकल जो आहे दिस इज थर्ड कॉलम. क्लिअर. आता या ठिकाणी जे लिहिलेलं आहे आपण A1 B1 C1 किंवा A2 B2 C2, या ठिकाणी काय असणार आहे तर काहीतरी नंबर्स असणार किंवा काहीतरी व्हेरिएबल्स असणार. ठीक, ओके. नाउ अगेन इन दिस ऑल्सो वी आर हॅविंग टू डायगोनल्स, दोन डायगोनल दिसणार आपल्याला या ठिकाणी. हा जो आहे फर्स्ट वन, दिस इज प्रायमरी और मेन डायगोनल. क्लिअर. हा प्रायमरी किंवा मेन डायगोनल. आणि दुसरा इकडून इकडे जाणार जो असणार आहे सेकंडरी डायगोनल. ठीक. सो दिस इज कम्प्लीट अ 3 by 3 ऑर्डर डिटर्मिनंट. याला कधी कधी फक्त ऑर्डर 3 डिटर्मिनंट असं सुद्धा म्हणतात, कारण डिटर्मिनंट इज ऑलवेज स्क्वेअर. ठीक आहे, तो नेहमी स्क्वेअर असणार आहे. म्हणजे मी जरी एक डायमेन्शन सांगितलं याचं, ऑर्डर 3 डिटर्मिनंट म्हणजे काय, तो 3 by 3 असणार. ऑर्डर 2 डिटर्मिनंट म्हणजे तो 2 by 2 असणार. क्लिअर. नाउ नेक्स्ट, डिटर्मिनंट ऑफ साइन्स. डिटर्मिनंट ऑफ साइन्स. तर या प्रत्येक लोकेशनला किंवा या प्रत्येक पोझिशनला एक साइन असते. ठीक आहे, या नंबरची साइन नाही म्हणतात. हा नंबर पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल डझंट मॅटर. व्हेरिएबल असेल, फ्रॅक्शन असेल, इंटिजर असेल, पॉइंट मध्ये असेल, जो काय असेल नंबर नंबर आहे त्या ठिकाणी. पण ही जी जागा आहे आपण लोकेशन म्हणूया, प्लेस म्हणूया, त्या प्लेसला एक साइन असतं, प्लस किंवा मायनस. त्या प्लेसचं साइन म्हणतोय मी. क्लिअर. सो बेसिकली ऍज यू कॅन सी देर आर टोटल 9 एलिमेंट्स. 3 रो आहेत, 3 कॉलम आहेत. 3 3 जा 9 एलिमेंट्स आर देअर. क्लिअर. म्हणजे 9 एलिमेंट्स म्हणजे काय तर 9 लोकेशन्स आहेत. 9 लोकेशन्स आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आणि या प्रत्येक लोकेशनचं एक साइन असतं जे आपण डिटर्मिनंट ऑफ सायन्स मध्ये देत असतो. and it is in 3 by 3 order determinant is given as plus minus plus minus plus minus plus minus plus. बघा किती सोपं आहे लक्षात ठेवायला. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस जायचे असतात. सो दिस इज डिटर्मिनंट ऑफ साइन्स. सो दीज आर साइन्स ऑफ लोकेशन्स. ठीक आहे, या पर्टिक्युलर एक लोकेशन म्हणूया आपण किंवा एक पर्टिक्युलर प्लेस म्हणूया, त्या प्लेसचे साइन आपण घेत असतो डिटर्मिनंट ऑफ सायन्स मध्ये. क्लिअर. इन दिस मग तुम्ही म्हणणार असं मी प्लस मायनस असं न लिहिता काही वेळेस मध्ये चुकलंय. एक आता मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं आपण डिटर्मिनंट शिकतो आहे पुढे मॅट्रायसेस शिकणार आहे किंवा मॅट्रिक्स शिकणार आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे कधीही एलिमेंट असेच रीड करायचे, अनलेस अँड अंटिल काहीतरी स्पेशल तुम्हाला या पद्धतीने रीड करायचं असेल त्यावेळेस. अदरवाईज तुम्ही असेच रीड करणार, असेच राईट सुद्धा करणार. रो वाईज नेहमी असे लिहायचे आणि असेच रीड पण करायचे. म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस लाईक. ठीक आहे. पण समजा एखाद्या वेळेस तुमच्याकडे बाय मिस्टेक समजा तुम्ही असं लिहिलं तरी सुद्धा काही फरक नाही पडणार. बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. तुम्ही इकडून जा किंवा इकडून जा,
डिटर्मिनंट ऑफ सायन्स मध्ये प्लस मायनस म्हणजे एकानंतर एक येत असतात. ठीक. सो दिस इज डिटर्मिनंट ऑफ सायन्स. Now next topic is minors and cofactors. आता बघा यांची गरज आपल्याला या ठिकाणी पडणार नाहीये. एक काम करूया आपण मॅट्रिक्स मध्येच कव्हर करूया. मायनस अँड कोफॅक्टर्स इथे मला गरज पडणार नाहीये. इतर काही त्याचा लोड वाढवण्यात अर्थ नाहीये. ठीक. हे आपण मॅट्रिक्स मध्येच कव्हर करूया. मायनस अँड कोफॅक्टर्स इथे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची गरज पण नाही. आपण बघूया व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट बघा, जसं आपण 2/2 ऑर्डर डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली होती, तशीच 3/3 ऑर्डर डिटर्मिनंटची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. ठीक आहे. ऑर्डर डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि 2/2 ऑर्डर डिटर्मिनंट मध्ये आपण काय केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं होतं. प्रायमरी डायगोनलचे 2 मायनस सेकंडरीचे 2. ठीक आहे. हा समजा 2/2 आहे तर प्रायमरीचे 2 मायनस सेकंडरीचे 2 असं आपण केलेलं होतं. 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट मध्ये कसे करतात तर मी या ठिकाणी परत एकदा डिटर्मिनंट लिहितो. A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. आणि आता जर मला याची व्हॅल्यू काढायची असेल तर ती व्हॅल्यू मला 9 प्रकारे काढता येते. किती प्रकारे? सॉरी 6 प्रकारे. ही व्हॅल्यू आपल्याला 6 प्रकारे फाइंड आउट करता येते. बघा, फर्स्ट रो वाईज, सेकंड रो वाईज, थर्ड रो वाईज हे झाले 3 प्रकार. पुढे फर्स्ट कॉलम वाईज, सेकंड कॉलम वाईज, थर्ड कॉलम वाईज. ठीक. हे दुसरे 3 प्रकार. अशा 6 प्रकारे मी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. किती? 6 प्रकारे. त्याला म्हणतात एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटला आपण काय करतो? एक्सपांड करतो टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. 6 प्रकारे आपण एक्सपांड करू शकतो, पण आपण जनरली कुठलं करणार आहे? दिस वे. आणि दिस इज व्हॉट, हा जो ऍरे मी काढलेला आहे याचा अर्थ काय होतो? एक्सपांडिंग द डिटर्मिनंट फर्स्ट रो वाईज. ठीक. म्हणजे मी या ठिकाणी हा डिटर्मिनंट कसा एक्सपांड करतो आहे? फर्स्ट रो वाईज. वी आर एक्सपांडिंग दिस डिटर्मिनंट फर्स्ट रो वाईज. जस्ट अ सेकंड. ठीक. आपण हा डिटर्मिनंट फर्स्ट रो वाईज एक्सपांड करतो आहे. क्लिअर आहे? आता फर्स्ट रो वाईज एक्सपान्शन कसं करणार आपण? तर सगळ्यात अगोदर आता इथं तुम्हाला लक्षात येईल की या डिटर्मिनंट ऑफ सायन्सचा काय उपयोग होतो. बघा, इथे फर्स्ट लोकेशन आहे. फर्स्ट लोकेशन. ठीक आहे. या लोकेशनचं साइन काय आहे? प्लस. प्लस A1 म्हणजे मी फक्त लिहिणार A1 कारण पॉझिटिव्ह A1 म्हणजे A1. ठीक आहे. पुढे मी लिहिणार डिटर्मिनंट ऑफ. आता A1 ची रो सोडून द्यायची, A1 चा कॉलम सोडून द्यायचा. बघा, मी अगोदर काय केलं? प्लस साइन घेतलेलं, A1 लिहिलं. हा इथं आला A1. पुढे मी 2/2 चा डिटर्मिनंट येणार आहे. कोणता येणार ते आपण बघू नंतर. पुढे इथं साइन काय आहे? मायनस. या लोकेशन साठी मग ते होणार मायनस B1. त्याच्या पुढे परत 2/2 चा डिटर्मिनंट येणार. पुढे साइन आहे प्लस C1. इथून येणार प्लस C1. पुढे अजून एक 2/2 चा डिटर्मिनंट येणार. आता या ठिकाणी 2/2 डिटर्मिनंट मध्ये काय येणार? तर ज्यावेळेस मी A1 म्हणतो आहे तर A1 मल्टिप्लाइड बाय A1 ची रो सोडून द्यायची, A1 चा कॉलम सोडून द्यायचा. मग काय उरतं आपल्याकडे? B2 C2 B3 C3. इथे येणार B2 C2 B3 C3. बघा, A1 ची रो सोडून दिली, A1 चा कॉलम सोडून दिला. B2 C2 B3 C3 या ठिकाणी. पुढे मायनस B1 आहे. B1 सोबत एक 2/2 चा डिटर्मिनंट येणार. तो कुठला असणार? तर या ठिकाणी B1 आहे. B1 ची रो सोडून द्या, B1 चा कॉलम सोडून द्या. रो सोडून द्या, कॉलम सोडून द्या. काय येणार? A2 C2 A3 C3. इथे येणार A2 C2 A3 C3. पुढे C1 आहे प्लस C1. मग C1 ला मल्टिप्लाइड बाय 2/2 ऑर्डर डिटर्मिनंट. कोणता? तर परत इकडे या C1 कडे. C1 ची रो सोडून द्यायची.
C1 चा कॉलम सोडून द्यायचा, मग काय उरतोय A2 B2 A3 B3 हे इथे येणार A2 B2 A3 B3 आणि मग पुढे तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता, कारण 2/2 कसा सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला माहिती आहे. 2/2 ऑर्डर डिटरमिनंट आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक. सो फर्स्ट स्टेप काय असणार A1 त्याच्यासोबत डिटर्मिनंट 2/2 चा, A1 ची रो आणि A1 चा कॉलम सोडल्यानंतर पुढे मायनस B1 ठीक आहे इथला नंबर, मग B1 ची रो B1 चा कॉलम सोडून दिला, राहिलेले 4 आपण या ठिकाणी लिहिणार प्लस C1 परत तसंच C1 ची रो सोडायची, C1 चा कॉलम सोडायचा, A2 B2 A3 B3 या ठिकाणी येणार. क्लिअर? काही डाऊट असेल तर विचाराल. ओके. ठीक. सो दिस इज ऑल अबाउट 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट. मग 3/3 मध्ये सुद्धा डिटर्मिनंट इक्वेशन असू शकतं, आपण इथे घेऊया. 3/3 डिटर्मिनंट इक्वेशन. ठीक. जस्ट फॉर एग्जाम्पल मी कुठलं तरी एग्जाम्पल घेतो. 1 2 3 x 0 -1 5 4 -2 नंबर काही असू शकतील, एक्स कुठेही असू शकेल. जस्ट मी एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतो आहे. दिस इज अ 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट. ठीक आहे. आणि याला जर मी इक्वल टू, आता बघा झिरोच केलं पाहिजे असं काही नाही, इक्वल टू मे बी असू शकतो 2, इक्वल टू काय असू शकतो 2. then this is called as a 3/3 order determinant equation, की ज्याच्यामध्ये 3/3 चा डिटर्मिनंट आहे एका पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये. इक्वेशन आपण कशाला म्हणतो, ज्याच्यामध्ये इक्वल टू साइन असणार त्याला आपण इक्वेशन म्हणणार. ठीक. ना हाऊ टू सॉल्व दिस. आता याला सॉल्व करणे म्हणजे काय, अगेन टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स, दॅट इज अवर टार्गेट. लेट अस सॉल्व दिस. बघा सगळ्यात अगोदर हा पहिला नंबर कोण आहे 1 तो येणार, त्याच्या पुढे असणार डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये कोणते नंबर असणार, तर 1 ची रो सोडून द्यायची, कॉलम सोडून द्यायचा, मग काय शिल्लक राहतं 0 -1 4 -2 या ठिकाणी येणार. ठीक. फर्स्ट मी लिहून घेतलं. सेकंड पुढे साइन काय असणार आहे मायनस. ठीक आहे. हे मायनस या लोकेशनचं साइन आहे. इथं जर समजा -2 नंबर असतो त्याला मी -2च नंबर घेतो मुद्दाम तुमच्या माहितीसाठी. तर आता इथं मायनस आहे, पुढे काय नंबर येणार -2 येणार, पुढे मायनसच्या पुढे -2 येणार. ठीक आहे. तर मायनस इंटू -2 आणि मग डिटर्मिनंट येणार कुठला, तर -2 ची रो सोडून द्या, -2 चा कॉलम सोडून द्या, काय शिल्लक राहतं x -1 5 -2 इथे येणार x -1 5 -2. ठीक. पुढे येणार प्लस, तर मी इथे येणार प्लस हा नंबर कोणता येतो 3. डिटर्मिनंट ऑफ, आता या 3 ची रो सोडून द्या, कॉलम सोडून द्या, काय शिल्लक राहिलं x 0 5 4 इथे येणार x 0 5 4 आणि इज इक्वल टू किती आहे 2. ही स्टेप तुम्ही इथंच कंटिन्युएशन मध्ये लिहिणार, मला जागा नाही म्हणून मी खाली लिहिलेलं. पुढे तिथे आपण देअर फोरचं साइन देत असतो कधीही, बऱ्याच जण इकडे पण इक्वल टू इकडे पण इक्वल टू येतात, तसं नसतं ते. इकडे देअर फोर असणार किंवा इम्प्लाइज एरो असणार. ठीक. इक्वल टू साइन फक्त या ठिकाणी आहे. नेक्स्ट फर्दर मी आता याला सॉल्व्ह करतो. बघा या ठिकाणी 1 आहे तो लिहून घेतला ब्रॅकेट मध्ये. आता काय होणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 इंटू -2 सो इट इज 0, पुढे साइन येणार मायनस. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 इंटू -1. ठीक आहे. 4 इंटू -1 सो इट इज -4. ऑलरेडी इथं मायनस आहे तर मायनस मायनस +4 होऊन जाणार.
हा मायनस मायनस प्लस 2 झाला ब्रॅकेट मध्ये x इंटू मायनस 2 सो इट इज मायनस 2x पुढे मायनस लगेच लिहून टाकणार 5 इंटू मायनस 1 सो इट इज व्हॉट 5 इंटू मायनस 1 मायनस 5 आणि ऑलरेडी हा मायनस आहे तर मायनस मायनस 5 म्हणजे तो झाला प्लस 5 पुढे तर प्लस 3 आहे आणि ब्रॅकेट मध्ये x इंटू 4 4x मायनस 5 इंटू 0 0 and this is equal to 2 मग त्याला आपण सिम्प्लिफाय करणार बरं याच्यात नंबर ऑफ स्टेप्स खूप असतात तर मी तुम्हाला सांगेल अजून आपण एक फर्स्ट एक्झाम्पल घेतो आहे कुठल्या स्टेप कमी करायच्या आणि सर्वात महत्वाचं मम्मी ते कॅल्क्युलेटर घेऊन दे डिप्लोमाला लागतं बरं ते असलं काहीच मागे लागायची गरज नाही आजच्या डेटला तुम्हाला मुळीच कॅल्क्युलेटर लागत नाहीये त्यापेक्षा पुस्तकं विकत घ्या फिजिक्स केमिस्ट्री ठीक आहे मॅथ्स ही बुक्स तुम्ही विकत घ्या कॅल्क्युलेटरची आजच आवश्यकता नाहीये पर्टिक्युलरली मॅथ्स साठी म्हणाल तर मॅथ्स साठी तर कॅल्क्युलेटर तुम्हाला सगळ्यात शेवटी मेन्सुरेशन आणि स्टॅटिस्टिक्स त्यामध्ये लागणार आहे त्याच्या अगोदर काही गरज पडत नाही कॅल्क्युलेटरची हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्हाला ओरली करायची आहे मुळीच कॅल्क्युलेटरवर विश्वास ठेवायचा नाही किंवा त्याची सवय पण आपली पडू द्यायची नाही ठीक आहे बर तर आता याला आपण कसं सॉल्व्ह करणार तर 1 ठीक आहे डायरेक्ट मी घेतो बघा चला एक स्टेप घेऊया आपण नंतर मग पुढे मी तुम्हाला सांगतो कुठल्या स्टेप आपण याच्यातून कट करणार 1 ब्रॅकेट मध्ये 0 प्लस 4 म्हणजे 4 प्लस हा 2 आहे ब्रॅकेट मध्ये मायनस 2x प्लस 5 तसाच राहणार प्लस हा 3 आहे ब्रॅकेट मध्ये 4x मायनस 0 म्हणजे फक्त 4x होणार इज इक्वल टू 2 असणार ठीक लेट अस सॉल्व दिस फर्दर सो देयरफॉर 1 इंटू 4 म्हणजे 4 2 इंटू मायनस 2x मायनस 4x 2 इंटू 5 10 3 इंटू 4 12x इज इक्वल टू 2 क्लिअर आता बघा झालं आपलं इक्वेशन हे आता मला x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे x मी लेफ्ट हँड साइडला ठेवणार आणि बाकीचे नंबर राईट हँड साइडला घेऊन जाणार मग ते काय होणार देयरफॉर x मध्ये बघा काय काय आहे हा आहे 12x आणि हा मायनस 4x म्हणजे 12x मायनस 4x म्हणजे तो झाला 8x इक्वल टू इकडे 2 ऑलरेडी आहे हा 4 तिकडे गेला तो मायनस 4 झाला 10 तिकडे गेला तो मायनस 10 झाला देयरफॉर 8x is equal to now 2 minus 14 म्हणजे minus 12 x is equal to minus 12 upon 8 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते मायनस 4 ने कट होतं बघा 4 3 जा 4 2 जा तर x is equal to minus 3 upon 2 so that is your answer but big example it is ठीक पण हेच आपल्याला पुढे शॉर्ट करायचं आहे शॉर्ट कसं करणार तर काही कॅल्क्युलेशन्स मेमरीमध्ये करणार काही स्टेप आपण याच्यातला कमी करणार अगोदर याच्यावर फोकस करा काही डाऊट असेल तर मला विचारून घ्या